बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं। सुनेत्रा पवार मताधिक्याचा रेकॉर्ड करतील असं दिसतंय, पण त्याच वेळेला मतदान सुरू असतानाच अजितदादांचे सुपुत्र जय पवारांनी 2029ला स्वतःच्याच उमेदवारीचे संकेत दिले आणि त्यानंतर रोहित पवारांनी सुद्धा युगेंद्र पवारांची उमेदवारी घोषित केली। म्हणजेच आज मतदानापुरतेच पवार कुटुंब एकत्र आलं की काय अशी चर्चा सुरू झाली। पाहूयात। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं। जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकीकडे मतदान सुरू होतं, तर दुसरीकडे जय पवारांनी 2029 मध्ये आपणच उमेदवार असणार असं सांगून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना संदेश देण्याचं काम केलं। जय पवार स्वतःच्या उमेदवारीवर बोलल्यावर लगेच रोहित पवारांनीही जयच्या विरोधात युगेंद्र पवार उमेदवार असतील अशी घोषणा केली आणि पवार विरुद्ध पवार लढाई होईल यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम केलं। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं। त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं। माझं आणि युगेंद्रचं बोलणं झालं, आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं। 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही। संध्याकाळ होईपर्यंत जय पवारांच्या वक्तव्याचा कीस पडला आणि अखेर बारामतीचं मतदान संपल्यावर जय पवारांनी पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची इच्छा नाही असं सांगितलं। पण पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी जबाबदारीने बोला असं म्हणत जय पवारांचे कान टोचले। हे बोलताना फार जबाबदारीने बोलणं गरजेचं आहे, कारण त्याचा अर्थ वेगळा लगेच लागतो। 2029ला मग सुनेत्रा पवार उभ्या राहणारच का नाही अशा प्रकारची चर्चा होते, म्हणून घरातल्या लोकांनी बोलताना फार जबाबदारीने बोललं पाहिजे असं माझं मत आहे। खरं तर 2024च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार मैदानात होते। युगेंद्र पवार हे अजितदादांचे भाऊ श्रीनिवास पवारांचे सुपुत्र आहेत, म्हणजे दादांच्या समोरच पवार विरुद्ध पवार असा सामना झाला। आता दादांच्या निधनानंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाही, तरी जयने स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिल्यावर रोहित पवारांनीही युगेंद्र पवारांचं नाव पुढे केलं आणि श्रीनिवास पवारांनीही दादांचा वारस बारामतीकर ठरवतील असं वक्तव्य केलं। बारामतीचा दादांचा वारस हा बारामतीकर ठरवतील असं मला वाटतं। राजकारणामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये पण 3 वर्ष खूप मोठा पिरियड आहे, त्याच्यामुळे आत्ता त्याची घाईनी हे करायची काही गरज नाही। लोकांना सुद्धा किंवा मतदारांना सुद्धा त्यांना ज्याचा मनगटात नेट आहे असा त्यांना नेता हवा असतो। आता तो कोण आहे तो मतदार ठरवतील। बारामतीच्या पोटनिवडणुकीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.44% मतदान झालं। पवार कुटुंबाकडून श्रीनिवास पवार, राजेंद्र पवारांसह सुप्रिया सुळेंनीही मतदान केलं। शरद पवार हॉस्पिटलमध्ये असल्यानं मतदानाला येऊ शकले नाही, तर मतदान केल्यानंतर सुनेत्रा पवारही भावूक झाल्या। साहेब पण आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाहीत। एका अर्थाने बारामतीकरांसाठी एक भावनिक निवडणूक आहे, सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे। दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडतात। साहेबांशी काही बोलणं झालंय का? तब्येत खराब आदरणीय साहेबांची तब्येतीची मी विचारपूस केलेली आहे। त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते काय फोनवर बोलत। अपक्षांच्या व्यतिरिक्त सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोणत्याही पक्षाचा उमेदवार नव्हता, त्यामुळे सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित आहे। पण आतापासूनच 2029 मध्ये मीच उमेदवार असेन असे संकेत जय पवारांनी दिल्यानं मग सुनेत्रा पवार काय करणार हाही प्रश्न आहे। त्यातच विलिनीकरणाचा मुद्दाही संपलाय का असाही त्याचा अर्थ होतो का, असे अनेक प्रश्न आहेत।
सागर सुरवसे सोबत प्रदीप कापसे आणि दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.